हॅलो, नमस्कार. या प्रश्नामध्ये काय म्हणले? एका सांकेतिक भाषेनुसार PQRST किती जण 1, 2, 3, 4, 5 च्या बद्दल 5, 6, 7, 8, 9 हे अंक वापरले आहेत. पण दिलेल्या क्रमाने नव्हे. जो क्रम दिलाय Pला 5 वगैरे तसं काही नाही. आता कसे-कसे दिलेत त्याच्याबद्दल काही त्यांनी कोडिंग दिली आणि त्याच्यानंतर हे इक्वेशन दिलं. या इक्वेशनची किंमत विचारली. आधी आपल्याला कशाला काय वापरले ते काढावं लागेल. लिहिले आपण इथं P, Q, R, S आणि T. काय म्हणले पुढं? क्यू बद्दल 7 अथवा 9 यापैकी कोणताच अंक नाही. क्यूच्या इथं 7 पण नाही, 9 पण नाही. मग 7 आणि 9 क्यूच्या शेजारी लिहिलं आणि गोल करून ठेवला. गोलचा अर्थ ते त्याबद्दल घ्यायचे नाहीत. 7,9 7 किंवा 9 किंवा ऑब्लिक करतो इथं. आलं लक्षात? गोल का केलं? P साठी विषम तर R साठी पहिला सम अंक वापरलाय. P साठी विषम आहे. आता काय-काय येऊ शकतं विषममध्ये? 5 विषम आहे, 7 विषम आहे, 9 विषम आहे. म्हणजे एक तर P बद्दल 5 येईल, 7 येईल किंवा 9 येईल. आणि R साठी पहिला सम आहे. पहिला सम कोणता आहे याच्यातला? 6 पहिला सम आहे. मग R ला काय आलं? 6 R मिळाला आपल्याला. S बद्दल 5 तरी आहे किंवा 9 तरी आहे. S बद्दल एक तर 5 तरी आहे किंवा 9 तरी आहे. इथपर्यंत ओके. पण T बद्दल 7, 8, 9 यापैकी कोणताच अंक नाही. T बद्दल 7 नाही, 8 नाही आणि 9 नाही. म्हणून तिन्ही पण गोलात लिहिले. ते नाही म्हणून. ओके. आता आपल्याला उरलेले अंक काढायचे कसे-कसे असतील ते. बघा आता. R बद्दल 6 दिलेलं आहे आपल्याला. S बद्दल अजून काय दिलंय का? 7, 9 Q बद्दल 7, 9 दिलाय. इथं 7, 9 नकोय. म्हणजे इथं पण आपल्याला 7, 9 नकोय. हा बघा 7, 9 इथं पण नकोय आणि इथं पण 7 आणि 9 नकोय. म्हणजे 7 आणि 9 तिसरीकडेच असणार आहे. मग 7 आणि 9 ला 2 जागा, एक R ची जागा तर फिक्स झाली. आता R ला आपल्याला बदलता येणार नाही. R ला 6 आलंय. 7, 9 Q ला नकोय आणि 7, 9 T ला पण नकोय. मग आता 7, 9 घेणार 2च जण शिल्लक राहिले. एक तर S किंवा तरी असेल किंवा P तरी असेल. जे 7 किंवा 9 घेतील. म्हणजे इथं आता S ला 7 किंवा 9 पैकी एक जण देणंच आहे आपल्याला. मग इथं S ला त्यांनी काय म्हणले प्रश्नात? एक तर 5 किंवा 9 तरी आहे. मग आपण 7 किंवा 9 पैकी 9 दिला इथं. ठीक आहे. S ला 9 आला. तसंच 7 किंवा 9 पैकी एक P ला देणं आहे. आता 9 इथं आला, मग 7 याला P ला देऊ आपण. 7 P ला दिला. ओके. आता Q ला 7, 9 नकोय आणि मग उरला कोणता Q ला देऊ शकतो आपण? उरला 8. 8 उरला तो Q ला दिला. आता कोणता अंक उरला? तो T ला उरेल फक्त. कोणता उरला आता? 5. बरोबर ना? म्हणजे 5 आलं लक्षात होतं? बघा इथं 5 झाला, 6 झाला, 7 झाला, 8 झाला, 9 झाला. आलं लक्षात? प्रत्येकाचे अंक भेटले. आता कोणाला कोणता अंक आहे? सोडवलं आता. Q गुणिले S. Q किती आहे आपला? 8 गुणिले S. S किती आहे बघा इथं इक्वेशनमध्ये? S किती आहे? 9 वजा P गुणिले R. P किती आहे? 7 गुणिले R. R किती आहे? 6 भागिले T. T किती आहे? 5. 9 8 72 वजा 7 सकून 42 भागिले 5. 72 मधून 42 गेले. 52 62 72 30 राहिले. 30 भागिले 5 5 36 6 पर्याय नंबर 2. ठीक आहे. पाहिल्याबद्दल थँक्स.